गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण बऱ्याच वेळा आपापसात एकमेकांना वाक्य बोलतो, एकमेकांना सांगतो, ते सोपे कर, ते कठीण कर, ते शक्य कर, ते अशक्य कर. तर अशा प्रकारची वाक्य आपण बोलत असतो. मग अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी एक स्पेशल पॅटर्न आहे. तो म्हणजे मेक प्लस ईट प्लस ॲडजेक्टिव्ह. आता या ठिकाणी मेक या शब्दाचा अर्थ करणे. मेक म्हणजे काय? करणे किंवा बनवणे. ती गोष्ट शक्य बनव, ती गोष्ट अशक्य बनव, म्हणजेच ती गोष्ट कर, ती गोष्ट शक्य कर किंवा ती गोष्ट अशक्य कर. ते थंड कर, ते गरम कर, ते देखणं कर, ते सुंदर कर, ते चविष्ट कर, ते रुचकर कर. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असतो. मग या अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये मेक म्हणजे करणे आणि ईट म्हणजे काय? जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट म्हणजे ईट. तर मेक म्हणजे करणे, त्याच्यानंतर ईट आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह. या पॅटर्ननुसार अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. मग जर माझं बोलणं किंवा माझं एक्सप्लेनेशन आपल्याला समजलं नसेल, तर वाक्यांवरून मी पुन्हा आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे अजून आपल्याला सोपं वाटेल आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल, की अशा प्रकारची वाक्य तुम्ही बनवू शकतात. बघा लक्षात घ्या, दैनंदिन वापरामध्ये, डेली यूजमध्ये अशा प्रकारची वाक्य आपण बिनधास्त वापरू शकतो. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सुरुवातीला आपल्याला मेक घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ईट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय? विशेषण घ्यायचं आहे. बघा पहिलं वाक्य आहे, मेक इट इझी, ते सोपे कर. म्हणजे या वाक्यांमध्ये आपण कुणाला तरी ऑर्डर करत असतो. कुणावर तरी आज्ञा करत असतो, कुणाला तरी कमांड देत असतो आपण, की तू हे कर. राइट? तर मेक इट इझी, ते सोपं कर. आता मेक सूत्रानुसार दिलेलं आहे, त्याच्यानंतर इट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इझी हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. मेक इट इझी, ते सोपे कर. मेक इट फास्ट, ते वेगाने कर. मेक इट क्लीन, ते स्वच्छ कर. मेक इट सेफ, ते सुरक्षित कर. मेक इट सिंपल, ते साधे सरळ कर. मेक इट क्वाइट, ते शांत कर. मेक इट रेडी, ते तयार कर. मग या पॅटर्ननुसार, या सूत्रामध्ये, या पॅटर्नमध्ये बसणारे योग्य ते शब्द वापरून तुम्ही हजारो, करोडो, लाखो वाक्य तयार करू शकतात. बघा, कामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी अशा प्रकारची वाक्य कशी बनवली जातात? पॅटर्न तोच राहणार आहे, पॅटर्न बदलणार नाही. पॅटर्न तोच राहणार आहे, पॅटर्न बदलणार नाही. सूत्र तेच राहणार आहे, वाक्य बदलतील. बघा, मेक इट क्लिअर, मेक इट क्लिअर, ते स्पष्ट कर. मेक इट शॉर्ट, ते लहान थोडक्यात कर. मेक इट परफेक्ट, ते परिपूर्ण कर. मेक इट यूजफुल, ते उपयुक्त कर. आता इट नंतर वाक्यामध्ये जेवढे शब्द आहेत, ते सर्व शब्द ॲडजेक्टिव्ह आहेत. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. येते लक्षात? मेक इट बेटर, ते अधिक चांगले कर. मेक इट प्रोफेशनल, ते व्यावसायिक कर. मेक इट युनिक, ते वेगळे कर. मेक इट ऑफिशियल, ते अधिकृत कर. आपण असं बोलू शकतो, मेक इट हँडसम, मेक इट ब्युटिफुल, मेक इट हॉट, मेक इट कोल्ड. राईट? असं वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. वाक्य खूप सुंदर आहेत. फक्त ही वाक्य बोलू नका, ही वाक्य वाचू नका, ही वाक्य लिहू नका. तर तिघही गोष्ट करा. म्हणजे रीडिंग करा,
स्पीकिंग करा, रायटिंग करा, आपल्या मित्रांशी, कुटुंबामध्ये, शाळेत, वर्गात, कुठेही व्हेरेवर यू विल हॅव चान्स, देअर यू कॅन यूज सच सेंटेन्सेस. त्या ठिकाणी अशा प्रकारची वाक्य आपण बिनधास्तपणे वापरू शकतो. अजून आपल्यासाठी सरावासाठी काही वाक्य आहेत बघा. मेक इट ब्राईट ते तेजस्वी कर. मेक इट कलरफुल ते रंगीत कर. मेक इट स्ट्रॉंग ते मजबूत कर. मेक इट इंटरेस्टिंग ते मनोरंजक कर. मेक इट स्पेशल ते खास कर. मेक इट नॅचरल ते नैसर्गिक कर. मेक इट पॉसिबल ते शक्य कर. आणि या शक्य या शब्दावरून मला एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते की या जगात काही अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगात काहीच अशक्य नाही. म्हणजे कमी शब्दात सांगायचं म्हटलं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त आपला कॉन्फिडन्स, आपला डेअरिंग, आपलं स्किल, आपलं टॅलेंट, आपलं नॉलेज आपण योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या माध्यमातून व्यक्त झालं पाहिजे. इतर महत्त्वाची वाक्य बघा. मेक इट लार्ज ते मोठे कर. लार्ज म्हणजे काय? मोठे. मेक इट स्मॉल ते लहान कर. मेक इट बिग, त्या स्मॉलच्या विरुद्धार्थी शब्द घेऊन वाक्य मी बनवत आहे. मेक इट स्मॉल ते लहान कर. मेक इट बिग ते मोठं कर. मेक इट स्वीट ते गोड कर. मी असं म्हणू शकतो, मेक इट बिटर ते कडू कर. मेक इट हॉट ते गरम कर. मेक इट कूल ते थंड कर. मेक इट शार्प ते तीक्ष्ण धारदार कर. मेक इट विजिबल ते दृश्यमान कर किंवा मेक इट अनविजिबल म्हणजे ते दिसणार नाही असं कर. तर जवळजवळ आपण 29 वाक्य बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या 29 वाक्यांच्या माध्यमातून आपण मेक प्लस ईट प्लस ॲडजेक्टिव्ह हा फॉर्म्युला घेऊन, हा पॅटर्न घेऊन आपण वाक्य बनवलेली आहेत. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या कौशल्यामध्ये, आपल्या माहितीमध्ये भर टाकणार आहे असं गृहीत धरतो आणि सगळ्यांना गुड इव्हनिंग म्हणतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.